आता आपण कोल्हापूरमध्ये जाऊयात, कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। मुसळधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 31 फूट इतक्यावरती आहे। 31 फूट 5 इंचांवर असल्याचं सांगितलं जात आहे। जिल्ह्यातील 30 बंधारेही पाण्याखाली गेलेत, तर कळंबवाडी आणि राधानगरी धरणातील पाणी साठा देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचं सांगितलं जात आहे। या संदर्भात थेट कोल्हापूरमध्ये जाऊयात। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। भूषण, आपण बघतोय मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आता पंचगंगा नदीला पूर आलेला आहे। 30 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। एकूणच आताची काय परिस्थिती आहे आणि पुढच्या काही तासांसाठी कोल्हापूरला नेमका कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे? नक्कीच कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला आहे। विशेषतः धरण क्षेत्रात दमदार अजूनही पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। विशेषतः पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 31 फुटांवर जाऊन पोहोचली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील 30 बंधारे पूर्णतः पाण्याखाली गेले। आपण बघू शकतो या यंदाच्या पावसाळ्यामध्ये तिसऱ्यांदा हे पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर गेलेलं आहे आणि आता हे नदीचं पाणी हळूहळू आजूबाजूच्या शेतामध्ये देखील जायला सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। अशाच पद्धतीची परिस्थिती जिल्ह्यातील सगळ्याच नद्यांची आहे। धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये देखील मोठी वाढ आणि झपाट्याने वाढ होताना बघायला मिळते। राधानगरी धरण सध्या 97% भरलेलं आहे आणि या धरणातून 1400 क्युसेक्सचा विसर्ग सध्या भोगावती नदीपात्रामध्ये आणि तो पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये देखील होताना आपल्याला दिसतोय। तशाच पद्धतीची वाढ काळंबवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये देखील होताना आपल्याला बघायला मिळते। कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट आहे तो देण्यात आला आहे, त्यामुळे पावसाचा जोर अजूनही 2 दिवस अशाच पद्धतीने या संदर्भात अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। थेट जाऊयात